मला एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू. म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट. To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction ये मेरे लिए सर्वोपरि है. कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है. नितिन जी वो तो आरएसएस के विरोधी थे, मतलब ईमानदारी से विरोध करने वालों का सम्मान करना चाहिए, क्योंकि उसके विरोध में ईमानदारी है. जिसके विरोध करने में बेईमानी है उसकी सम्मान करने की कोई आवश्यकता नहीं है. बर्दन साहब ऐसे व्यक्ति थे की अपने विचारों के प्रति वो ईमानदार थे. आणि म्हणून मला आनंद आहे की राजकारणामध्ये असतील, पत्रकारितेमध्ये असतील, या लोकांची पुष्कळ कमी आहे. एक पत्रकार, मी मंत्री असताना एक पेपर काढायचे आणि पेपर काढायचे आणि त्या पेपरमध्ये PWDच्या इंजिनियर्सला ब्लॅकमेल करायचे. त्यावेळी आमचे खेडेकर साहेब जे होते मराठा सेवा संघवाले, ते आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर होते. ते एक दिवस मला म्हणाले की हे असे अंक काढतात आणि आमच्याकडनं पैसे वसूल करतात, ब्लॅकमेल करतात साहेब, तुम्ही लक्ष द्या. म्हटलं मी लक्ष नाही देत, तुम्हीच लक्ष द्या. म्हणे काय करू? म्हटलं एकदा ऑफिसमध्ये आला का दरवाजा बंद करा, फक्त रक्त नका देऊ देऊ म्हटलं. आणि झोडपा म्हटलं त्यांना, आणि त्यांनी खरोखर झोडपलं त्यांना, आणि त्यानंतर ते अंग निघणं बंद झालं. कान्यात हा मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये पत्रकार असे होते की तिथे आमचे एक AC होते, फार सज्जन माणूस होता. तो घाबरायचा. मी गेस्ट हाऊसमध्ये गेल्यावर तो साहेब रडायला आला आणि म्हणाला माझी इथून बदली करा. मी म्हटलं काय झालं? नाव नाही सांगत गावाचं. काय झालं तर म्हणे इथल्या पत्रकारांना ॲडव्हर्टाइजमेंट द्या म्हणून मागे लागतात. मी कुठून देऊ म्हणे, एकदा दोनदा दिली, आता दरवेळेला कोणाला बोलू? मग म्हटलं नाही दिलं तर नाही दिलं. नाही साहेब म्हणे एका पत्रकाराने एका महिलेला आणलं आणि तिने मला मिठी मारली म्हणे, आणि पोलीस कंप्लेंट केली की माझा विनयभंग केला, आता मला इथून ट्रान्सफर करा, मला इथं राहायचं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की आपल्याला विरोधी पक्षांकडून थेट पंतप्रधान पदाची ऑफर आल्याचे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिलेली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्याकडून मला ती ऑफर आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नकारला, असा गौप्यस्फोट गडकरी यांनी जाहीर सभेत केलेला आहे. अर्थात त्यांना कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली याबाबत मात्र कोणतेही भाष्य त्यांनी केलेलं नाही. गडकरी हे आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात, त्यामुळे ते कोणतीही गोष्ट असली की ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये ठेवत नाही आणि ते स्पष्ट बोलून जातात. कारण की नितीन गडकरी यांनी भाषणादरम्यान म्हटले की ही काही दिवसापूर्वीची घटना आहे. या घटनेतील नेत्यांचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्याने मला थेट ऑफर देत सांगितले की जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण मी त्या नेत्याला स्पष्ट सांगितले की पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही मला पाठिंबा का द्यावा आणि तुम्ही दिलेला पाठिंबा तरी मी का घ्यावा? पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या केवळ एखाद्या पदासाठी पक्ष आणि तत्वांशी कधीच खेळणार नाही, असंही गडकरी यांनी म्हटलेलं आहे. तत्व हेच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे, असंही गडकरी यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान ही घटना केवळ किस्सा म्हणून गडकरी यांनी सांगितली असली तरी भाजप आणि राजकीय वर्तुळात मात्र जोरदार खळबळ उडालेली आहे. तर गडकरी यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.